सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाण्याने जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुतरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बुद्ध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमून कोणा करावी म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो आदिष्ठान बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत विद्यम प्रत्यक् परम मह तदेवाम नमतोन्य दितिमे निश्चिता मतिः. मागचा थोडा अनुवाद करून पुढचा विषय आपण पाहू. तरंग 6 यामध्ये उत्तम किंवा मध्यम अधिकाऱ्याला उपदेश नसून कनिष्ठ अधिकाऱ्याला उपदेश केलेला आहे. आणि कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण करत असताना त्यांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलं ज्याची बुद्धी तीव्र आहे पण त्याला शंका खूप येतात आणि तर्क येतात तर्क ते मात्र कुतर्क येतात. श्रुती माताला अनुकूल तर्क न येताना त्याच्या विरोधी मात्र त्याला तर्क येतात. सर्वात मोठा विरोधी तर्क काय आला? 4था तरंग आणि 5वा तरंग. एकंदरीत आपण याचं अवलोकन केलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीगुरूंनी स्वप्नाचा दृष्टांत करून यथा स्वप्न प्रपंचूपी मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंच हापी मयी माया विजृंभिता. म्हणजे स्वप्न ज्या कारणाने मिथ्या आहे त्याच कारणाने जागृत प्रपंच देखील मिथ्या आहे. स्वप्नाचा दृष्टांत करून जागृती मिथ्या ठरवतात. पण शिष्य मात्र आता विरोधी तर्क करतो. शिष्य बोलतो की स्वप्नाचा दृष्टांत घेऊन जागृती मिथ्या ठरण्यापेक्षा स्वप्न ही मिथ्या आहे तुमचं गृहीत कृत्य आहे. स्वप्नच मिथ्या नेमकं ठरलेलं नाही. तुम्ही जसं मिथ्या मानता सर्वच त्याला मिथ्या मानत नाही. ज्याप्रमाणे जागृतीत घडतं त्याचप्रमाणे स्वप्नात देखील घडतं. म्हणून स्वप्न मिथ्या तुम्ही म्हणण्यापेक्षा जागृतीला सत्य मानता की नाही तसंच स्वप्नात घडतं म्हणून स्वप्नाला तुम्ही काय माना? सत्य माना. नुसतं नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. स्वप्न सत्य आहे असं एवढंच मी म्हणत नाही. त्याकरता मी 2 हेतू देखील सांगतो. एक पहिला हेतू जागृतीत जसं घडतं तसं स्वप्नात घडतं. जागृतीला तुम्ही सत्य मानता. जागृत पदार्थाची स्मृती म्हणजेच काय आहे? स्वप्न म्हणा. जागता जो अशी जेने भावना भावी जे डोळा लागत खेव देखीजे तीची स्वप्ने. जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न. स्मृतीतले पदार्थ सत्य का मिथ्या? स्मृतीतले पदार्थ सत्य असतात ना. मग जागृत पदार्थाची स्मृती जर स्वप्न आहे तर स्वप्न पदार्थ काय आहे? सत्य आहे. आणि दुसरं जर हे पटलं नाही तर 3 देह आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. त्यापैकी स्वप्न अवस्थेमध्ये या स्थूल देहाला सोडून सूक्ष्म देहामध्ये असणारे पंचज्ञानेंद्रिय आदी करून अंतकरण वगैरे हे बाहेर जातात. सत्यगिरी समुद्रादी पदार्थाला पाहून पुनश्च ते आत येतात. म्हणजे ईश्वर सृष्ट पदार्थाशीच त्यांनी सूक्ष्मदेहाने त्याकाली व्यवहार केलेला आहे म्हणून ते पदार्थ काय आहेत? सत्य आहेत. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहे. या 2 हेतूमुळे स्वप्न पदार्थ सत्य आहेत असं माझं म्हणणं आहे. हे बोलला कोण? शिष्य. पण श्रीगुरू म्हणतात या दोन्ही कारणाने स्वप्न पदार्थ सत्य ठरत नाही. कारण जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न असं जर तू म्हणत असेल तर जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न म्हणता येणार नाही. जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न म्हणता येणार नाही. याचं कारण स्मृतीतले पदार्थ सन्मुख नसतात आणि स्वप्नातले पदार्थ सन्मुख असतात. बरं, संस्काराने केवळ स्मृतीच होते असंही नाही. संस्काराच्या द्वारा प्रतिभिज्ञा देखील होऊ शकते. अभिज्ञा, प्रतिभिज्ञा आणि स्मृती असे 3 प्रकारचे ज्ञान सांगितले. केवळ संस्कारापासून होणारं ज्ञान कोणतं? थोडं बोलत चला. स्मृती. आणि प्रथमतः इंद्रियाचा संबंध होऊन जर आपल्याला एखाद्या पदार्थाचा प्रत्यक्ष होत असेल तर ते अभिज्ञा. आणि पूर्वीचे संस्कारपूर्वक इंद्रियाचं आणि पदार्थाचं एकदे स्थितीत्व होऊन जर प्रत्यक्ष होत असेल तर ते प्रतिभिज्ञा. मग त्या ठिकाणी संस्कार आहे की नाही? मग संस्कारापासून केवळ स्मृती होते का? प्रतिभिज्ञा पण होऊ शकते. प्रतिभिज्ञा देखील होऊ शकते. पण असंही पाहिलं तरी सुद्धा प्रतिभिज्ञातला पदार्थ देखील काय आहे? समोर आहे. त्यावेळी त्याला आपण स्मृती म्हणत नाही. प्रबल दूषण स्वप्नातल्या पदार्थाला स्मृती का म्हणता येणार नाही? तर स्वप्नातले पदार्थ हे समोर असतात आणि स्मृतीतले पदार्थ समोर नसतात. म्हणून स्वप्नातले पदार्थ जागृत पदार्थाची स्मृती आहे म्हणून ते सत्य म्हणा हे मात्र तुला म्हणता येणार नाही. तो म्हणतो अहो असं नाही. संस्कारापासूनच ज्ञान होतं की नाही?
मग संस्कारापासून होत असल्यामुळे स्वप्नातले पदार्थ काय म्हणा, तुम्ही जागृत पदार्थाची स्मृती म्हणा. असं म्हटल्याच्या नंतर श्रीगुरू बोलले, स्वप्नामध्ये असे काही विलक्षण पदार्थ आपल्याला पाहायला भेटतात जे उभ्या आयुष्यामध्ये आपण पाहिले नाही, म्हणजे ऐकलेही नाही आणि पाहिले देखील नाही. तो म्हणतो या आयुष्यात नसेल पाहिले, पण गत आयुष्यामध्ये मागच्या जन्मामध्ये तरी त्याचा अनुभव घेतला असेल. त्याला उदाहरण दिलं, बालकाची स्तनपानाच्या ठिकाणी जी प्रवृत्ती होती त्याला कोणी शिकवलं का? नाही, पण पूर्वजन्माच्या संस्काराने त्याची प्रवृत्ती झाली. कदाचित तसं स्वप्नामध्येही घडेल. मग श्रीगुरू बोलले की उभ्या आयुष्यामध्ये कधीतरी आपण आपला स्वशिरछेद पाहू शकतो का? आपणच समोर तो मटका घेऊन चालू शकतो का? पण स्वप्न असंही पाहायला मिळतं. मग तो म्हणतो यदा कदाचित स्वशिरछेद जरी नाही पाहिला तर दुसऱ्याचा पाहिलेला असतो आणि संस्कार मात्र स्वशिरछेदाचा होतो. पण श्रीगुरू म्हणतात हेही म्हणणं बरोबर नाही. आणि असं जर घडलं तर वाटेल त्या संस्काराने वाटेल ती स्मृती व्हायला पाहिजे, पण होत नाही. म्हणून हेही तुला म्हणता येणार नाही. सर्वात प्रबल दूषण स्वप्नातले पदार्थ समोर असतात, स्मृतीतले नसतात. म्हणून जागृत पदार्थाची स्मृती स्वप्न आहे असं तुला म्हणता येणार नाही. आता पुढील तो म्हणू लागला, लिंग देह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो, सत्यगिरी समुद्रादी पदार्थ पाहून पुनश्च आत येतो, म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहेत असं मला वाटतं. पण श्रीगुरू म्हणतात हेही म्हणणं बरोबर नाही. मरण म्हणजे काय आणि जन्म म्हणजे काय या बाबतीमध्ये विज्ञान इतकं निर्दुष्ट उत्तर देऊ शकत नाही. इतकं विज्ञान याहीपेक्षा परिपक्व उत्तर हे कोणी दिलेलं आहे? वेदांत शास्त्राने दिलेलं आहे. मरण म्हणजे काय? स्थूल देहाला सोडून लिंग देहाचं जाणं हे मरण आहे, आणि स्थूल देहामध्ये लिंग देहाने प्रवेश करणं हा काय आहे? जन्म आहे. मग स्वप्न अवस्थेमध्ये लिंग देह बाहेर जातो आणि सत्यगिरी समुद्रादी पर्वतादाशी व्यवहार करतो असं जर आपण म्हणलो तर त्या काली जो स्वप्न पाहत आहे तो स्वप्न पाहणारा आपला मित्र असेल, आपले पिता असेल वगैरे, तर ते ज्यावेळी आपल्या जवळ आहेत तर त्यावेळी त्यांचं शरीर आपल्याला कसं दिसलं पाहिजे? प्रेत समान भयंकर मरणपाय ती प्रतीत व्हायला पाहिजे. नवे नवे त्यांचा दाह करण्याकरता आपण प्रवृत्त व्हावं त्या शरीराचा. पण असं घडतं का? असं घडत नाही. मरणाप्रमाणे ते भयंकर देखील दिसत नाही. म्हणून स्थूल देह सोडून लिंग देह बाहेर जातो असं तुला म्हणता येणार नाही. असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा म्हणला तो असं नाही, स्वप्नामध्ये पूर्णच लिंग देह बाहेर जातो असं आमचं म्हणणं नाही. तर स्वप्न अवस्थेमध्ये पूर्ण लिंग देह बाहेर न जाताना लिंग देहामध्ये असणारं अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय तेवढी मात्र बाहेर जातात. आणि प्राण जो आहे तो बाहेर जात नाही, कारण प्राण कसा आहे? जड आहे. क्षुधा पिपासा हेच त्याचे धर्म आहे. ज्ञान हा त्याचा धर्म नाही. तो बाहेर जाऊन किंवा न जाता त्याचा काही उपयोग देखील नाही. प्राण हा आतच राहतो. आणि प्राण आत राहिल्यामुळे मरणप्राय शरीराची भयंकर स्थिती देखील होत नाही. कारण एखादा मनुष्य बोलत नसेल, हलत नसेल, चालत नसेल, पण ज्यावेळी त्याला दहनादी क्रिया केव्हा करतात? त्याच्या अगदी नाकापाशी आपण कापसाचा दोरा धरून पाहतो, तो हलत नसेल तर समजा आता हे गेले, आणि मग काय करतो? दहनादिक त्याची क्रिया होती. म्हणजे जोपर्यंत शरीरामध्ये प्राण अवशेष आहे तोपर्यंत दहनादिक क्रिया करत नाही. आणि स्वप्न अवस्थेमध्ये प्राण तसेच राहतात. लिंग देह आपलं अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय बाहेर जातात. म्हणून दहनादी क्रियापासून शरीराचंही संरक्षण होतं आणि स्वप्नस्थ पदार्थ सत्य आहे याची देखील संगती लागते. पण श्रीगुरू म्हणतात प्राणामध्ये ज्ञानाचं सामर्थ्य नसलं तरी सुद्धा क्रिया करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? प्राणामध्ये. ज्ञान करून देतील तुम्हाला ज्ञानेंद्रिय, पण ज्ञानेंद्रिय ज्ञान केव्हा करून देतील? ज्यावेळी अंतकरण वृत्ती ज्ञानेंद्रियाद्वारा बाहेर निघून त्या पदार्थापर्यंत जाण्याची क्रिया करेल तेव्हा ना. जर अंतकरण वृत्ती ज्ञानेंद्रियाद्वारा बाहेर निघून त्या पदार्थापर्यंत गेली नाही तर त्या पदार्थाचं ज्ञान होईल का? आणि हे जाण्याकरता तिला कोणाचं सहाय्य पाहिजे? प्राणाचं. म्हणजे प्राण देखील बाहेर जावाच लागेल. आणि प्राण बाहेर गेला तर पुढची संगती लागत नाही. म्हणून प्राण बाहेर जातो, आपलं अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय तेवढीच बाहेर जातात आणि सत्य पर्वतादी पदार्थ पुनश्च आतमध्ये येतात. आणि म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहे असंही तुला म्हणता येणार नाही. एकंदरीत दोन हेतू त्याने दिलेले आहेत. जागृत पदार्थाची स्मृती म्हणून स्वप्न म्हणून सत्य म्हणा, किंवा लिंगदेह बाहेर जाऊन सत्य पदार्थाशी व्यवहार करतो म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहे असं म्हणा. या दोन्ही हेतूचं श्रीगुरूंनी संयुक्तिकरित्या काय केलं? खंडन केलं. मग त्याला एकंदरीत कळालं की तो म्हणतो या दोन्ही हेतूच्या द्वारा स्वप्न पदार्थ सत्य ठरत नाही. म्हणजे स्वप्न पदार्थ सत्य ठरत नाही आणि प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. बरं, प्रतीती येते म्हणून ते नाही म्हणता येत नाही का? अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. यथा वंद्यपुत्र, शशिशृंग आदी करून ही पदार्थ कसे आहेत? अनुत्पन्न आहे. त्यांची आपल्याला प्रतीती देखील येत नाही. ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीती येते त्या अर्थी ती उत्पन्न झाले असावे, म्हणजे ते पदार्थ त्या ठिकाणी आहेत. मग पदार्थ त्या ठिकाणी तुम्ही म्हणता हे ईश्वर सृष्ट पदार्थ तर त्या ठिकाणी नाही.
आणि पदार्थ तर दिसतात, आहे की नाही. मग ईश्वर सृष्ट नाही आणि दिसणारे पदार्थ मग कुठले, ते आलेत कुठून? त्याचं उत्तर देताना श्रीगुरूंनी एक शब्द प्रयोग केला. कुठला? ते शब्द स्वप्न दशेमध्ये प्रतीतील येणारी सर्व त्रिपुटी ही आंतरीच कल्पित आहे. आंतरीच कल्पित आहे असं म्हटल्याच्या नंतर त्याला हा शब्द जरा नवीन वाटला. तो म्हणतो आंतरीच कल्पित म्हणजे नेमकं कसं? ते आंतरीच कल्पित या शब्दाने तुम्हाला सांगायचं काय? आणि आंतरीच कल्पित आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर याविषयी काही शास्त्राचा एखादा पुरावा तुमच्याकडे आहे का? एखादं प्रमाण आहे का? वेदामध्ये श्रुतीमध्ये असं कुठं उद्धृत केलं आहे का? कारण नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. काल बाबा बोलले की बाबा वाक्यम प्रमाणम मानणारा हा शिष्य नाही, हा तर्काच्या, युक्तीच्या, अनुभूतीच्या कसोटीवर घासून पाहणार आहे. त्यामुळे तो म्हणतो एखादी श्रुती पुरावा आहे का? आंतरीच कल्पित आहे हे मला पटवून द्याल का? मग श्रीगुरू म्हणतात बघ, ते सर्व पदार्थ हे आंतरीच कल्पित आहे. याकरता पहिले त्यांनी श्रुतीचा पुरावा काल दिला. काय बोलले श्रीगुरू? श्रीगुरू बोलले स्वप्नस्थ पदार्थ हे कंठगत म्हणजे कंठस्थित असणारी जी पुरीतत नावाची नाडी आहे आणि तिचं परिमाण सांगितलेलं आहे केसाचा असणारा 1000वा हिस्सा. इतकी सूक्ष्म असणारी जी पुरीतत नाडी, त्या पुरीतत नावाच्या नाडीमध्ये हे सगळं स्वप्नस्थ पदार्थ प्रमाता, प्रमाण, प्रमेय, अखिल त्रिपुटी आपल्याला त्या ठिकाणी काय ती नवीन उत्पन्न होऊन प्रतीतीला येते. याविषयी वेदातला नाम वेद उपनिषद मांडुक्य नावाचं उपनिषद मुमुक्षुना काय ते बंड महाराज मुक्ती सिद्धे मांडुक्यमेव अलम मुमुक्षुनाम विमुक्तये मांडुक्यमेव अलम म्हणजे मुमुक्षूच्या स्वमोक्ष करता केवळ मांडुक्य एवढं मांडुक्य उपनिषद हे देखील पुरेसं आहे. म्हणजे एवढं काल बाबा बोलले त्या मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांनी केलेली जी काय कारिका, त्या कारिकानेच त्या आपण जीवनामध्ये जर बघितल्या, त्या कारिकेच्या द्वारा जो युक्तीने वेदांत प्रतिपादन केलेला आहे तो पूर्ण वेदांत निश्चलदासजीने जवळपास या 6व्या तरंगामध्ये आणलेला आहे. की जो 2 वर्ष आपण त्यामध्ये काळ घातला एकांतामध्ये आणि संस्कृतचं चांगलं ज्ञान मिळून तरी देखील त्यापासून जो आनंद होणार आहे तो या 6व्या तरंगामध्ये युक्तीच्या भाषेमध्ये मायबोलीमध्ये दयाद्र अंतकरणाने निश्चलदासजीने तोच प्रसंग आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे स्वप्न पदार्थ आंतरीच कल्पित आहे. याविषयी तुमच्याकडे काही पुरावा आहे का असं ज्यावेळी विचारलं त्यावेळी मांडुक्य उपनिषदामध्ये असं कथन केलेलं आहे. म्हणजे कंठगत असणारी पुरीतत नावाची नाडी त्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नवीन उत्पन्न होऊन आपल्याला प्रतीतील येतात असं मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितलं. असा शास्त्र पुरावा श्रीगुरूंनी त्या ठिकाणी ठेवला. आणि पुढे बोलत असताना श्रीगुरू बोलले की ज्या स्वप्न अवस्थेमध्ये आपल्याला प्रमाताही प्रतीतील येतो, प्रमेयही प्रतीतील येतात आणि प्रमाण या तिघाची देखील आपल्याला प्रतीती येते. मग त्या ठिकाणी स्वप्न अवस्थेमध्ये हे संपूर्ण असणारे जे प्रमेय आहेत, नाम समोरचे असणारे विषय आहेत, ते नवीन उत्पन्न न होता ते ईश्वर सृष्ट हेच त्या ठिकाणी आहे असं जर म्हटलं तर ज्यावेळी 10 बाय 10च्या खोलीमध्ये एखादा मनुष्य झोपलेला आहे त्यावेळी त्याला भलं मोठं विशाल पंढरपूर स्वप्नामध्ये येतं आणि त्यामध्ये एखादा हत्ती त्याच्या अंगावर चालून येताना त्याला दिसतो. मग हे जर खरं म्हणा त्या पुरीतत नावाच्या नाडीमध्ये, व्यावहारिक नाडीमध्ये हे असणारं संपूर्ण एवढा स्वप्न प्रपंच त्या ठिकाणी मावेल का? नाही. म्हणजे ईश्वर सृष्ट प्रपंच त्या ठिकाणी आहे असं म्हणता येणार नाही. तो नवीनच उत्पन्न झाला असं आपल्याला मानावं लागतं. बरं, त्या ठिकाणी नुसतं प्रमेयच उत्पन्न झाले असे नाही तर प्रमाता देखील नवीन उत्पन्न झाला असा म्हणावा लागतो आणि प्रमेय सुद्धा. कारण ही प्रमेय जर त्या ठिकाणी आहे असं म्हणावं तर या ठिकाणी जो एखादा स्वप्न पाहणारा द्रष्टा ज्यावेळी स्वप्न पाहतो त्यावेळी तो जर आपल्या शेजारी झोपलेला असला आणि झोपलेला असताना तो कुठंतरी गाडीवर फिरत असतो आणि गाडीवर फिरत असताना त्याला किक मारून ती गाडी चालू करायची असती, पण तितके वेळेमध्ये तो चक्कर मारण्याच्या आत आपण त्याला चापट मारून जागं करतो. त्यावेळी तो म्हणतो मूर्खच आहे तू, अरे कमीत कमी एक चक्कर तरी आणू द्यायची. मग कमीत कमी या स्थूल शरीर ते किक मारताना तरी दिसावं ना आपल्याला, पण त्यापैकी काही क्रिया करताना दिसत नाही, आहे की नाही. आणि क्रिया तर स्वप्नावस्थेमध्ये घडत असते. त्या अर्थी ती इंद्रिय ती सुद्धा प्रमाण ती सुद्धा त्या ठिकाणी काय झालेली आहेत, नवीन उत्पन्न झालेली आहेत. आणि प्रमाता साभाशयुक्त अंतकरण ही त्या ठिकाणी नवीनच उत्पन्न झालेलं आहे असंच आपल्याला मानावं लागतं. असं म्हटल्याच्या नंतर स्वप्नावस्थेमध्ये ज्ञाता ज्ञान ज्ञेय, प्रमाता प्रमाण प्रमेय किंवा ध्याता ध्यान ध्येय ही सर्व असणारी त्रिपटी युगपत एक समय अवच्छेद करून ज्ञानकालीच उत्पन्न होते असं उत्तर श्रीगुरूंनी दिलं. आणि ते सर्व कुठे आंतरीच कल्पित आहे असं बोलल्याच्या नंतर शिष्याला पुन्हा आली शंका आणि श्रीगुरू देतात उत्तर. ती शंका आणि उत्तर आपण पाहू. बघा, शिष्य पान नंबर 195. शिष्य शंका घेतो,
स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत. त्यांच्या ज्ञानाकरिता इंद्रियांचा किंवा अंतकरणाचा उपयोग नाही. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थाची उत्पत्ती मानणे योग्य आहे. परंतु इंद्रिय, अंतकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही, कारण ती शरीराचे आत आहेतच. शिष्य काय बोलतो बघा. श्रीगुरु काय बोलले? प्रमेय हेच उत्पन्न होतात असं नाही, तर प्रमाता आणि प्रमाण ही सगळी त्रिपुटी काय होती? युगपत एक समयावच्छेदी करून नवीनच स्वप्नामध्ये उत्पन्न होऊन आपल्याला त्याची काय येते? ज्ञान समकाली प्रतीती येते. असं बोलल्याच्या नंतर शिष्य म्हणतो, काही तुम्ही प्रमेयाची म्हणजे समोरच्या विषयाची उत्पत्ती माना, कारण पुरीतत नावाची ही नाडी देश अत्यंत कालही थोडा आहे आणि देशही अत्यंत कमी आहे, त्यामुळे इतका असणारा विस्तीर्ण प्रपंच त्या ठिकाणी मावणं शक्य नाही. म्हणून नवीन प्रमेय म्हणजे पदार्थ विषय उत्पन्न झाले असं तुम्ही माना. पण त्या ठिकाणी प्रमाता आहे की नाही? स्वप्न पाहणारा. बरं, इंद्रिय त्या प्रमात्याच्या ठिकाणी स्थूल देहाच्या ठिकाणी आहेत की नाही? मग प्रमाता प्रमेय, बरं त्याला अंतकरण आहे की नाही? अंतकरण आहे, प्रमाताही आहे आणि पुढे काय? प्रमाण देखील आहे. मग प्रमाता, अंतकरण आणि इंद्रिय यांची मात्र नवीन पुनश्च दुसरी उत्पत्ती तुम्ही मानू नका. फक्त कोणाची माना? प्रमेयाची उत्पत्ती तुम्ही मानली तर हरकत नाही, कारण स्वप्न पदार्थ कसे आहेत? साक्षी भाष्य आहेत. तो काय म्हणतो? स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे, शुक्ती रजत, शुक्तीवर आपल्याला रजताची प्रतीती, रज्जू सर्प, शुक्ती रजत किंवा स्थाणुपुरुष यांच्याप्रमाणे साक्षी भाष्य आहेत. दोन आपण शब्द आतापर्यंत ऐकून आहेत, साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य. साक्षी भाष्य कशाला म्हणतात आणि प्रमातृभाष्य कशाला म्हणतात? साक्षी ज्याचं प्रकाशन करतो त्यांना साक्षी भाष्य म्हणतात. मग प्रमातृभाष्यात साक्षी प्रकाशन करत नाही का? त्यांचंही प्रकाशन करणारा तोच आहे, पण व्यवहार दशेमध्ये ज्या ज्ञानाचा बाध होतो त्याला आपण काय म्हणतो? साक्षी भाष्य. आणि व्यवहार दशेमध्ये ज्या ज्ञानाचा बाध होत नाही त्याला म्हणतो प्रमातृभाष्य. किंवा साक्षी अविद्या वृत्तीद्वारा ज्या पदार्थाचं प्रकाशन करतो त्याला म्हणतात साक्षी भाष्य. आणि अंतकरण वृत्तीद्वारा साक्षी ज्या पदार्थाचं प्रकाशन करतो त्याला म्हणतात प्रमातृभाष्य. रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थाणुपुरुष आहे की नाही, ह्या सगळ्या पदार्थाचं आपल्याला ज्यावेळी ज्ञान होतं ते अविद्या वृत्तीद्वारा साक्षी त्यांचं काय करतो? प्रकाशन करतो. आणि शिवाय ते व्यवहारदशेमध्ये त्यांचा बाध देखील होतो, म्हणून त्यांना साक्षी भाष्य असं म्हणतात. तसं स्वप्न पदार्थाचाही व्यवहारदशेमध्ये काय होतो? बाध होतो, आणि त्यांचं देखील अविद्या वृत्तीने साक्षी काय करतो? प्रकाशन करतो. हे त्यांना सांगायचं. शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत. कोण? स्वप्नस्थ पदार्थ. त्यांच्या ज्ञानाकरिता म्हणजे स्वप्नस्थ पदार्थाच्या ज्ञानाकरिता इंद्रियाचा किंवा अंतकरणाचा उपयोग नाही. कोणत्या इंद्रियाचा किंवा अंतकरणाचा उपयोग नाही? जे नवीन उत्पत्ती तुम्ही मानता ना त्यांचा त्या ठिकाणी काही उपयोग नाही, कारण ही आहेतच ना पूर्वीची. हे हा त्याच सांगण्याचा भाव. पहा, त्यांच्या ज्ञानाकरिता म्हणजे स्वप्न पदार्थाच्या ज्ञानाकरता इंद्रियाचा, हा रामकृष्णारी, स्वप्न पदार्थाच्या ज्ञानाकरता ते साक्षी भाष्य असल्यामुळे साक्षी त्यांचा अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो ना. भले जे व्यवहारातले जे पदार्थ आहे, व्यवहारातल्या पदार्थ बाह्य पदार्थाची ज्ञानाची रीती आपण पाहिली, त्यावेळी बाह्य असणारं एखादं प्रमेय आहे, त्या प्रमेयाचं प्रमात्याला ज्यावेळी ज्ञान करून घ्यायचं त्यावेळी प्रमात्याची अंतकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा अर्थात ज्ञानेंद्रियाद्वारा बाहेर त्या पदार्थापर्यंत जाऊन पदार्थाचं आणि त्या वृत्तीचं एकदी स्थितित्व झाल्याच्या नंतर काय होतं? त्या पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे तिथं अंतकरणाची गरज आहे की नाही? अंतकरण वृत्तीची म्हणजे इंद्रिय अंतकरण वृत्तीची आवश्यकता आहे की नाही? आणि अंतकरण वृत्ती जर नेत्र इंद्रिय रूपी द्वार जर तिला नसेल तर बाहेर जाईल का? नाही. म्हणजे इंद्रियाची देखील गरज आहे, पण कुठल्या बाबतीमध्ये? ईश्वरसृष्ट पदार्थाच्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये. पण जे साक्षी भाष्य पदार्थ आहे किंवा आणखी त्यातल्या त्यात बारकावा त्याला आज सांगायचा, स्वप्नातले जे पदार्थ आहे ना ते आंतरिक कल्पित आहे असं तुम्ही म्हणतात, ते आतले आत आहे. आतच ते पदार्थ उत्पन्न होत असल्यामुळे त्या ठिकाणी इंद्रियाची गरज आहे का ज्ञानेंद्रियाची? कारण वृत्ती बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. आणि प्रमाता तर त्या ठिकाणी आहेच, म्हणून इंद्रियाची उत्पत्ती आणि पुन्हा प्रमात्याची आणि अंतकरणाची नवीन उत्पत्ती तुम्ही मानताना ती मानू नका. फक्त कोणाची उत्पत्ती माना? विषयाची फक्त उत्पत्ती माना, म्हणजे झालं. स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत. त्यांच्या ज्ञानाकरता नाम स्वप्न पदार्थाच्या ज्ञानाकरता इंद्रियाची किंवा अंतकरणाचा उपयोग नाही. स्वप्न पदार्थाच्या ज्ञानाकरता इंद्रियाचाही उपयोग नाही, कारण इंद्रियाचा उपयोग केव्हा? पदार्थ बाहेर असेल तर अंतकरण वृत्ती बाहेर जाण्याकरता. आणि अंतकरणाचा उपयोग केव्हा? त्या अंतकरणाची वृत्तीच बाहेर जाते ना, तेव्हा त्यांचा काय उपयोग आहे? बाह्य पदार्थाचं ज्ञान करून द्यायचं असेल तर इंद्रियाचा किंवा अंतकरणाचा उपयोग आहे. पण स्वप्न पदार्थ बाह्य का अभ्यंतर? आत आहे, आणि आत असल्यामुळे इंद्रियाचा किंवा अंतकरणाचा त्या ठिकाणी उपयोग नाही. शिवाय ते साक्षी भाष्य आहेत.
इंद्रियाचा किंवा अंतकरणाचा उपयोग नाही. म्हणून स्वप्नात पर्वत आदी पदार्थाची उत्पत्ती मानणे योग्य आहे. भले स्वप्नामध्ये, कारण वृत्ती बाहेर जात नाही म्हणून बाहेरचे पर्वत आदी तर नाही आणि पर्वत आदी तर दिसतात आणि अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही म्हणून पर्वताधिकाची उत्पत्ती तुम्ही माना. स्वप्न बाबतीमध्ये पर्वताधिकांची उत्पत्ती मानणे योग्य आहे, परंतु इंद्रिय, अंतकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही. परंतु तुम्ही कोणाकोणाची उत्पत्ती मानता? पुन्हा नुसती विषयाची मानता का ते ज्ञात्याची पण मानता? ज्ञात्याची मानता का त्या ज्ञानाची पण मानता? सगळ्या त्रिपुटीचीच तुम्ही उत्पत्ती मानताना त्यापैकी प्रमाता आणि प्रमाण म्हणजे अंतकरण, इंद्रिय आणि हा प्रमाता यांची उत्पत्ती मानू नका स्वप्न पदार्थाच्या ज्ञानाबाबतीमध्ये, कारण ती शरीराच्या आत आहेतच. या स्थूल शरीराच्या आत ती आहेत. ती म्हणजे कोण? इंद्रिय, अंतकरण आणि प्रमाता ही तिघेही शरीराच्या आत आहे. म्हणून स्वप्न पदार्थाच्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांची पुनश्च नवीन उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. असं बोलणं कोणाचं झालं? हे शिष्याचं. पण हे काही बरोबर नाही. त्याचं खंडन श्रीगुरु करतात. बघा, श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य, स्वप्नामध्ये जसे पर्वतादी पदार्थ प्रतीत होतात तशीच इंद्रिय, अंतकरण, प्राणसहित स्थूल शरीर, प्रमाता ही प्रतीत होतात. आता श्रीगुरु म्हणतात पर्वतादी पदार्थ उत्पन्न झाले असं तू मान्य करतो का? त्यांनी दिलं त्यांची प्रतीती येते म्हणून. अंतकरण वृत्ती बाहेर जात नाही आणि त्यांची प्रतीती येते. अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. आणि ज्या अर्थी गिरी, समुद्रादी पदार्थाची प्रतीती येते त्या अर्थी ती उत्पन्न होऊनच प्रतीती येते म्हणून त्यांची मी उत्पत्ती मानतो. अरे म्हणले, मग त्यांची प्रतीती येते म्हणून तू उत्पत्ती मानतो, मग यांची प्रतीती येत नाही का? प्रमात्याची प्रतीती येत नाही का? अंतकरणाची, इंद्रियाची ती ना, मग त्यांची प्रतीती येते म्हणून त्यांची देखील नवीन उत्पत्ती मानलीच पाहिजे. आणखी काय कारणामुळे मानली पाहिजे ते पुढे सांगतात. स्वप्नामध्ये जसे पर्वतादी प्रतीत होतात तशीच इंद्रिय, अंतकरण आणि प्राणसहित स्थूल शरीर, प्राणसहित असणारं स्थूल शरीर, प्रमाता ही प्रतीत होतात. प्राणसहित स्थूल शरीर म्हणजे प्रमाता तोही प्रतीत होतो म्हणून त्यांची देखील उत्पत्ती आपण त्या ठिकाणी स्वप्नावस्थेमध्ये मानलीच पाहिजे. म्हणून त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे. आता पुढे बघा, स्थूल शरीरात जी व्यावहारिक नेत्र, अंतकरणादी आहेत त्यांचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाहीत. तो काय म्हणला होता? स्वप्नामध्ये तुम्ही गिरी, समुद्राधिकाची उत्पत्ती माना. आता स्वप्नामध्ये वृत्ती बाहेर जाते का? थोडं बोला, जाते का बाहेर? बाहेर जात नाही. म्हणजे आतल्या आतच त्या पदार्थाला वृत्ती पाहते. मग पाहते तर पदार्थ दिसल्याशिवाय, पदार्थ जर असेल तरच दिसतो का नसतानाही दिसतो? असेल तर दिसतो, नसला तर दिसतच नाही. असा एखादा पदार्थ तुम्ही आतापर्यंत तुमच्या समोर आहे का? तो नाही म्हणून दिसत नाही, ते फक्त आपण वाणीनेच बोलतो. बोला ना, असा एखादा पदार्थ आहे का? तो नाही तर दिसतच नाही, फक्त आपण वाणीनेच त्याचं वदन करत असतो, पण तो नाही म्हणून आपल्याला दिसतच नाही. वंद्यपुत्र आहे, शेषशृंग आहे, खपुष्प आहे, ते पदार्थ उत्पन्न झाले नाही म्हणून आपल्याला दिसत नाही ना. का दिसतात? दिसत देखील नाही. मग स्वप्नातले पदार्थ दिसतात का दिसत नाही? दिसतात म्हणून ते असतात का? मग नसतात तर कसे दिसतात? नसणारे दिसत नाही ना. आताच आपलं सिद्ध काय झालं? जे नसतात ते दिसत देखील नाही. वंद्यपुत्र, मग स्वप्नातले पदार्थ असतात का नसतात? फक्त दिसतात. मग दिसतात ते असतात का नसतात? दिसण्यापुरते असतात, आहे की नाही? ते असण्यापुरते असत नाही, पण दिसण्यापुरते असतात, म्हणजे प्रातिभाषिक सत्तावान असतात. या दृष्टीने श्रीगुरु आता पुढे बोलतात. बघा, ते म्हणतात, तो काय म्हणला लागला? प्रमाता, प्रमाण यांची उत्पत्ती तुम्ही मानू नका, कारण ते स्थूल शरीरात आहेत. जो स्वप्न, ज्याला स्वप्न दिसलं ना त्याच्या ठिकाणी इंद्रिय देखील आहे, अंतकरण देखील आहे, म्हणून त्यांची तुम्ही पुनश्च नवीन उत्पत्ती मानू नका. असं शिष्याचं जे म्हणणं आहे, ती उत्पत्ती मानावंच लागते. कशी? त्याचं उत्तर देतात पुढं. स्थूल शरीरात जी व्यावहारिक नेत्र, अंतकरणादी आहेत, स्थूल शरीरामध्ये जी व्यावहारिक नेत्र, अंतकरणादी आहेत. आता इथं शब्द महत्त्वाचा टाकला. स्थूल शरीरामध्ये नेत्र, अंतकरणादी नाहीत असं आमचं म्हणणं नाही, पण ते आहेत. पण कोणती आहेत? कोणता शब्द महत्त्वाचा आहे? व्यावहारिक. व्यावहारिक नेत्र, अंतकरणादी आहेत. कारण आपल्याकडे सत्ता किती आहेत? 3. कोणकोणत्या? व्यावहारिक, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक, आहे की नाही? तर त्यापैकी स्थूल शरीरामध्ये असणारी जी नेत्र, आपली इंद्रिय, प्रमाता आणि अंतकरण आहे ती कोणती आहेत? व्यावहारिक आहे ना. आणि स्वप्नामध्ये प्रतीतीला येणारे जे दिसणारे पदार्थ आहे तुम्हाला, ते व्यावहारिक आहेत का पारमार्थिक? प्रातिभाषिक आहेत. दिसणारे पदार्थ कोणते आहेत?
प्रातिभाषिक आहेत. आणि त्याच्या ज्ञानाकरता शरीरामध्ये विद्यमान असणारी अंतःकरण आणि इंद्रिय ही कोणती आहेत? व्यावहारिक आहे ना. मग व्यावहारिक असणारे अंतःकरण किंवा इंद्रिय म्हणजे प्रमाता. या अंतःकरण इंद्रिय प्रमाता आणि प्रमाण, व्यावहारिक असणाऱ्या प्रमाता आणि प्रमाणाला प्रातिभाषिक असणाऱ्या प्रमेयाचं ज्ञान होईल का? का होणार नाही? ते प्रमेय नाहीत का? हां, समान सत्तेत काय घडतो? साधक किंवा बाधक व्यवहार घडतो, आहे की नाही. म्हणून ते प्रातिभाषिक सत्तावान असणाऱ्या प्रमेयाचं व्यावहारिक सत्तावान असणारा प्रमाता किंवा प्रमाण आपल्याला ज्ञान करून देण्यास समर्थ नाही. जर देत असेल तर आपल्याला मृगजलाने आपली तहान देखील निवृत्त व्हायला पाहिजे, व्यावहारिक ताण. पण व्यावहारिक ताण आपली प्रातिभाषिक मृगजलाने निवृत्त होते का? नाही होत. तसं या ठिकाणी देखील व्यवहार घडण्याला ती जरी स्थूल शरीरामध्ये असली तरी ती स्वप्नस्थ असणाऱ्या प्रमेयाचं ज्ञान करून देण्यास समर्थ नाहीत. बघा, ते म्हणतात कारण स्वप्न पदार्थ प्रातिभाषिक आहेत, समान सत्वान काय सुटलं काही, म्हणून त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे. स्थूल शरीरात जी व्यावहारिक नेत्र अंतःकरणादी आहेत त्यांचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाहीत. स्थूल शरीरामध्ये असणारे व्यावहारिक नेत्र इंद्रियादिकाचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाही. मग श्रीगुरु कदाचित तो शिष्य म्हणेल का होणार नाही, तर श्रीगुरु त्याचा अभिप्रेती परिहाराने अगोदरच उत्तर देताना म्हणतात कारण स्वप्न पदार्थ प्रातिभाषिक आहेत. स्वप्न पदार्थ कुठल्या सत्तेतले आहेत? प्रातिभाषिक सत्तेतले आहेत. आणि हे अंतःकरण आणि इंद्रिय कुठल्या सत्तेतले आहेत? व्यावहारिक सत्तेतले आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये ज्ञानाचा व्यवहार घडणार नाही. का? कारण समान सत्वान पदार्थ एकमेकास साधक बाधक होतात. समान सत्वान पदार्थच एकमेकाला साधक किंवा बाधक व्यवहाराला कारण ठरत असतात. हे 5व्या तरंगात सांगितलेच आहे. श्रीगुरूला वाटलं हा विसरला असेल, पण श्रीगुरूने त्याचं पुन्हा काय करून दिलं, त्याला आठवण करून दिली. 5व्या तरंगात सांगितले की नाही म्हटले समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. या ठिकाणी सत्ता सम आहे का विषम आहे? आता तुझी मानतो इंद्रिय आणि अंतःकरण हे काय आहेत? व्यावहारिक सत्तेतले आहेत. आणि स्वप्न पदार्थ कुठल्या सत्तेतले आहेत? प्रातिभाषिक सत्तेतले आहेत. विषम सत्ववान व्यावहारिक सत्तेतले अंतःकरण किंवा इंद्रिय त्या प्रातिभाषिक सत्ववान प्रमेय म्हणजे त्या स्वप्न पदार्थाचं ज्ञान करून देणार नाही. म्हणून व्यावहारिक सत्ववान नेत्राधिक स्थूल शरीराचे ठाई असले, मग व्यावहारिक नेत्र अंतःकरण हे स्थूल शरीराचे ठिकाणी नाही असं आमचं दुमत नाही, आहेत. पण जरी ती असली तरी त्यांना स्वप्नातील प्रातिभाषिक पदार्थ विषय होणार नाहीत. त्यांना म्हणजे कोणाला? इंद्रियाला, अंतःकरणाला, ते असणाऱ्या व्यावहारिक असणाऱ्या प्रमात्याला स्वप्न पदार्थ विषय होणार नाही. शिवाय पुन्हा म्हणतात व्यावहारिक इंद्रिय आपल्या गोलकास सोडून कार्य करण्यास योग्य नाहीत. आणखी यातला बारकावा ते सांगतात. बरं, जरी मानलं तरी स्वप्नामध्ये एखादा मनुष्य चोराच्या मागं काहीतरी घेऊन धावत असतो, आहे की नाही. आणि धावत असताना तो काहीतरी बडबडत देखील असतो. तो आपला मित्रच असतो आणि आपल्या शेजारीच असतो. तो काहीतरी बडबडायला लागल्याच्या नंतर आपण त्याला चापट मारून जागी करतो. मूर्ख आहे का बडबडतो? तुम्हाला वेळाच आहेस, 2 मिनिटात त्याला पकडलं असतं आणि पोलिसाच्या तावडीत दिलं असतं, तू कशाला उठवलं असं बोलतोय की नाही. आता 2 मिनिटात पकडणारा तो धावतोय की नाही त्यावेळी. मग धावत असताना जर तो धावतोय तर त्यावेळी धावणारे कोण आहेत? पाय आहेत. ती पाय तर निश्चित पडलेली आहेत, हातामध्ये त्याचे शस्त्रही दिसत नाही आणि तो धावताना देखील दिसत नाही आणि स्वप्नामध्ये तर धावतो. मग ही पाय त्या ठिकाणी धावण्यास नाही. बरं, धावत असताना किंवा स्वप्नामध्ये आपण पंढरी पाहत आहोत. मग पंढरी पाहत असताना पंढरी कितीतरी दूर आहेत आणि स्वप्नात तो इथे आहेत. मग इथली असणारी ही गोलके सोडून जागृत जे व्यावहारिक जी इंद्रिय आहेत त्या व्यावहारिक इंद्रियाला आपली गोलकं सोडून अन्यत्र क्रिया करता येत नाही. म्हणजे आपलं गोलकाचं जे सामर्थ्य आहे तिथपर्यंतच त्यांना क्रिया करता येते. मग स्वप्नामध्ये एखादा हरद्वार जर काशी पाहत असेल तर त्यावेळी ही नेत्र आणि तो पाहतो असं म्हणता येईल का? कारण हे नेत्र आपलं गोलकं सोडून कार्य करण्यास समर्थ नाही आणि तो तर पाहतो काय? काशी. आणि झोपला कुठे? आळंदीच्या पसायदान हॉलमध्ये. असं घडेल का? मग ते म्हणतात. शिवाय व्यावहारिक इंद्रिय आपल्या गोलकास सोडून कार्य करण्यास योग्य नाहीत. स्वप्नात तर एखादा पुरुष हातात काहीतरी पदार्थ घेऊन धावतो, त्या काली त्याचे हस्तपादादी अवयव लोकास निश्चल दिसतात. त्या काली म्हणजे स्वप्न कालामध्ये, ज्या कालामध्ये स्वप्न पाहत असताना तो स्वप्नाचा द्रष्टा हातामध्ये काहीतरी घेऊन धावतो आहे त्यावेळी त्याच्या मित्राला त्याचं शरीर निश्चित पडताना स्थिर दिसतं. यावरून ते स्थूल शरीरातील इंद्रियाचे व्यापार नाहीत. ते म्हणजे कोणते? स्वप्नकाली होणारे जे ज्ञानाचे व्यवहारादी जे व्यापार आहेत, ते क्रिया घडणारे आहेत, त्या स्थूल शरीराचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल का? नाही. तर स्वप्नात नवीन उत्पन्न झालेले हस्तपादादी इंद्रिये ते व्यापार करतात असे मानणे अवश्य आहे. हे अनुभवाने देखील काय होतं? सिद्ध होतं. तसेच स्वप्नामध्ये सुखदुःखाचे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आश्रय प्रमाता ही प्रतीत होतात. बरं, सुखदुःखामध्ये
अनुकूल वेदनेयम सुखम प्रतिकूल वेदनेयम दुःखम. कधी कधी स्वप्नामध्ये चांगले पदार्थ पाहायला ऐकायला मिळाले की आपल्याला काय होतं, स्वप्न देखील दुःख होतं आहे की नाही, आणि वाईट पदार्थ भेटले की आनंद वाटतो. बरोबर आहे की नाही? नाही, स्वप्नामध्ये जर चांगले पदार्थ पाहायला ऐकायला मिळाले की आपल्याला त्या काळापुरतं काय होतं, तेवढं कशाला. स्वप्नात उठल्याच्या नंतर पांडुरंग आपल्या जर स्वप्नात आला ना, आपण लगेच 4 मित्राला सांगतो आज स्वप्नात कोयना पांडुरंगाचं दर्शन झालं, 24 तास बारीला देखील लागावं लागलं नाही, म्हणजे आनंदाने सांगतो. 10 जणाला सांगतो. स्वप्नामध्ये काही आपण भ्रष्टाचार केला तर तेवढा मात्र जागा झाल्याच्या नंतर मित्राला सांगत नाही, म्हणजे त्याचं दुःख वाटतं ना. जागृत स्वप्नातच नाही, जागा झाल्याच्या नंतर सुद्धा वाईट स्वप्न पडली तर माणूस तुळशीच्या खानात जाऊन सांगतो, आणि चांगली स्वप्न पडली तर 4 लोकांना जाऊन सांगतो. म्हणजे याचं कारण काय, स्वप्नात देखील सुखदुःख आपल्याला होतात, आणि सुखदुःखाचा आश्रय प्रमाता देखील त्या ठिकाणी आहे, पण हा प्रमाता त्या ठिकाणी आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे ते सगळंच काय होतं, नवीन उत्पन्न होतं. म्हणून ते म्हणतात तसेच स्वप्नामध्ये सुखदुःखाचे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आश्रय म्हणजे ज्ञान म्हणलं का त्याचा कोणीतरी आश्रय असावा लागतो, म्हणजे प्रमाता, तो देखील त्या ठिकाणी काय होतो, प्रतीतील येतो. ज्ञानही प्रतीतील येतं, ज्ञानाचा आश्रय प्रमाताही प्रतीतील येतो. मग ते ज्ञान, तो प्रमाता, ज्ञेय ही सर्वच त्या ठिकाणी काय होतात, नवीन उत्पन्न होतात असंच मानावं लागतं. यांचीही नवीन उत्पत्ती मानली पाहिजे, कारण उत्पन्न न झालेला पदार्थ प्रतीत होत नाही. एखादा म्हणेलच का हो नवीन उत्पत्ती मानायची त्यांची, कुठे बिघडलं उत्पन्न न होता ते दिसतात असं म्हणलं तर म्हणतात एक सिद्धांतच आहे, काय, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. जो पदार्थ उत्पन्न झाला त्याचीच काय येते, प्रतीती येते. स्वप्नस्थ सगळ्या त्रिपुटीची आपल्याला ज्या अर्थी प्रतीती येते त्या अर्थी ते उत्पन्न झाले असंच मानावं लागतं. आणि जर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येते, आली म्हणून कुठे बिघडलं असा एखादा जर बोलू लागला तर त्याला काय म्हणणार आपण, वंद्यपुत्र काय आहे, अनुत्पन्न आहे. तोही कोणाला तरी दिसावा, पण कोणी स्वप्नात तरी कोणाला दिसलं वंद्यपुत्र, आणि दिसलं एखादा म्हणत असेल तर तिला त्याच्या आईला वंद्य म्हणता येईल का? मग मात्या वंद्य असते, एखादा बोलूच लागला तर मग कोणता दोष येईल, कोणतं तर व्याघात दोष येईल. म्हणून हे बोलणं बरोबर नाही. उत्पन्न न झालेला पदार्थ प्रतीत होत नाही हा सिद्धांत आहे. या एकंदर कारणावरून ज्ञाता ज्ञान ज्ञेयादी त्रिपुटी ज्ञाता ज्ञातानाम प्रमाता, ज्ञाननाम प्रमाण, आणि ज्ञेय म्हणजे प्रमेय आहे की नाही. ही सर्व ज्ञाता ज्ञान ज्ञेयादी त्रिपुटी ज्ञानाचे असणारे विषय आणि व्यवहार, हा सर्व घडणारा त्यांच्यामध्ये सगळा व्यवहार घडतो ना, हा सर्व व्यवहार, हा सर्व असणारा समाज, ही सर्व कार्यप्रपंच स्वप्नामध्ये नवीन उत्पन्न होतो असंच आपल्याला मानावं लागतं. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान व त्या ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आता माग आपण ख्याती विचार थोडा 1-2 मिनिटात आठवा. किती ख्याती पाहिल्या आपण, 6 ख्याती. कोणकोणती नावं सांगता येईल आपल्याला, असत ख्याती, आत्मख्याती, 2 प्रकारची अन्यता ख्याती, अख्याती, सत्ख्याती, आणि शेवटची ती अनिर्वचनीय ख्याती. या सगळ्याचा विचार केल्याच्या नंतर श्रुती, युक्ती आणि अनुभूती याला जुळणारी कोणती ख्याती आहे, अनिर्वचनीय ख्याती. मग जी आपली खरी अनुभूतीची आहे, जिच्या प्रक्रियेने आपण जीवनात आत्मसात केला असता आपलं कल्याण होईल, तिचाच आता या ठिकाणी शेवट तीच निष्कर्षाला टिकली ना, म्हणून तिचाच उहापोह करताना म्हणतात अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान व त्या ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अनिर्वचनीय म्हणजे न निर्वचन अनिर्वचन असं त्या ठिकाणी मात्र नाही. अनिर्वचनीय शब्द हा कसा आहे, पारिभाषिक आहे, आणि त्याचा अर्थ काय आहे, सदसद विलक्षण असं जो त्याला म्हणतात अनिर्वचनीय. ज्याला सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, सदसद देखील म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही, कारण वेदांतात सत्याला म्हणतात. कशाला, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला. वेदांतामध्ये असत कशाला म्हणतात, सच्चेत न बाध्येत, असच्चेत न प्रतीयेत. ज्याची तिन्ही कालात प्रतीती येत नाही ते असत, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही ते सत, आणि ज्याची प्रतीती येते आणि ज्ञानानंतर त्याचा काय होतो, बाध होतो. आता ब्रह्मज्ञानातल्या पदार्थाला सत का म्हणता येत नाही, कारण अधिष्ठान ज्ञानानंतर त्यांचा बाध होतो. आणि असत का म्हणता येत नाही, ब्रह्मदशेमध्ये प्रतीती येते. मग सदसद का म्हणता येत नाही, 2 परस्पर विरोधी धर्म एक समवाय अवच्छेदी करून एक अधिकरणात राहत नाही, म्हणून त्याला काय म्हणावं लागतं, अनिर्वचनीय. हा अनिर्वचनीय शब्दाचा भाव. म्हणून म्हणतात अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान व त्या ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतं. ब्रह्मज्ञान सुद्धा, ते ज्ञानाचे विषय सुद्धा, त्यामध्ये घडणारा सगळा व्यवहार हे सर्वच काय होतं, अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आता हा सिद्धांत इतर शास्त्राच्या सिद्धांताहून विशेष आहे. कुठल्या शास्त्राचा सिद्धांत हा इतर शास्त्राच्या सिद्धांताहून विशेष आहे,
वेदांत शास्त्राचा सिद्धांत हा म्हणजे कोणता, हा ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानातले पदार्थ, हा सगळा प्रपंच अनिर्वचनीयच उत्पन्न होतो. हा सिद्धांत श्रुतियुक्ती अनुभूतीला जुळणारा असल्यामुळे वेदांत शास्त्राचा हा सिद्धांत इतर शास्त्रापेक्षा कसा आहे, विशेष आहे. कारण इतर शास्त्राचे जे सिद्धांत आहे श्रुती देता आली आपातता तर युक्तीला जुळत नाही, युक्तीला जुळला तर अनुभूतीला, म्हणजे तीनपैकी कुठेतरी काहीतरी त्यामध्ये व्यवस्थित जुळत नाही. आणि श्रुतियुक्ती अनुभवाला जुळणारा हा सिद्धांत ब्रह्मज्ञानाच्या पदार्थाच्या प्रतीती आणि पदार्थ या सगळ्याच्या बाबतीमध्ये कोणाचा जुळतो, अनिर्वचनीय ख्यातीचा. म्हणून तो कसा आहे, वेदांत शास्त्राचा सिद्धांत इतर शास्त्रापेक्षा जरा विशेष आहे. न्यायमतात अन्य पदार्थाचे अन्य रूपाने ज्ञान होते. आता न्यायमताला विचारलं, भ्रम रज्जूवर सर्प दिसला आहे की नाही, आणि ते बसले होते ना सगळे, उठल्याच्या नंतर म्हणले आता खरं आहे, इथपर्यंत सगळ्याचं योग्य झालं होतं. सर्वालाच मंद अंधकारामध्ये त्या रज्जूवर काय भासला होता, सर्प. पण हा रज्जूवरचा सर्प, रज्जूचे यथार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर तयस्थकडनं म्हणा किंवा त्यांना तर तो भ्रम निवृत्त झाला, सर्प निवृत्त झाला. पण ते म्हणतात नसताना या ठिकाणी का आला. ज्यावेळी ते एक एक जण आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने म्हणा श्रुतियुक्तीच्या द्वारा प्रतिपादन करू लागला, त्यावेळी त्यामधला असणारा जो नैयिक आहे तर त्याने काय सांगितलं होतं, अन्य ठिकाणचा अन्य ठिकाणी दिसतो. म्हणजे वारुळस्थच असणारा सर्प सन्मुख रज्जूच्या ठिकाणी दिसतो, हाच भ्रम आहे. यालाच तुम्ही काय म्हणा, भ्रम म्हणा. पण प्राच्य दुसरा तो नव्य म्हणू लागला असं म्हणता येणार नाही दादा. म्हणले का, कारण तिकडला इकडे दिसतो म्हटल्याच्या नंतर वारुळावर काय नुसता सर्पच आहे का, आणि काही पदार्थ आहे ना, मग ते अन्य पदार्थाने न दिसताना सर्पच कसा दिसला, म्हणून असं म्हणता येत नाही. मग अन्यता ख्याती मीही मानतो, पण अन्याचं अन्य रूपाने, रज्जू अन्य आहे आणि सर्प अन्य आहे. अन्य असणारे रज्जू अन्य रूपाने म्हणजे सर्प रूपाने काय येते, प्रतीतीला येते, आणि त्यालाच म्हणावं भ्रम. अशी भ्रांतीची संगती भ्रांतिकाली प्रतीत येणाऱ्या पदार्थाची संगती कोणी सांगितली, नैयायिकाने, म्हणजे नवे नैयायिकाने. न्यायमतात अन्य पदार्थाचे अन्य रूपाने ज्ञान होते, त्यास भ्रम म्हणतात. सिद्धांतात तर सिद्धांताला हे मत मान्य नाही, अन्य पदार्थाचं अन्य रूपाने ज्ञान होणं यालाच भ्रम म्हणा, असंही सिद्धांताला ना वेदांताला मान्य नाही. का मान्य नाही, त्याचं कारण असं आहे की जसं ज्ञेय असेल तसंच ज्ञान होतं, जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. ज्ञेय असेल मोहरी, ज्ञान पळवाताच होईल काय, नाही. आणि होता असं म्हणत असेल तर मग काही ज्ञेय मानून काही कसलंही ज्ञान व्हायला हवं, पण असं घडत नाही. म्हणून अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होणं म्हणजेच भ्रम असं म्हणता येत नाही, असं त्याचं खंडन केलेलं आहे. मग अनिर्वचनीय ख्यातीच्या रीतीने संगती मात्र यथार्थ लागते. सिद्धांत मतात तर जसा पदार्थ असतो तसेच ज्ञान होते, म्हणून भ्रमस्थली विषयाची उत्पत्ती अवश्य मानली पाहिजे. मग भ्रमस्थली ज्यावेळी विषयाची आपल्याला प्रतीती येते त्यावेळी हा विषय उत्पन्न झाला असं मानलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी रज्जूवर आपल्याला सर्प प्रतीतीला आला त्यावेळी सर्प त्या ठिकाणी उत्पन्न झाला असंच मानलं पाहिजे. मग उत्पन्न झाला असं मानलं पाहिजे. मग त्यावेळी तो म्हणतो मग कारणाशिवाय कार्य घडत नाही. मग त्यावेळी काय कारण, त्या रज्जूवरच्या सर्पाच्या प्रतीतीला. मग त्यावेळी त्यांना सांगितलं काय, रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. त्या अज्ञानाच्या तमोगुणाचा सर्प हा पदार्थ, सत्वगुणाचं त्या पदार्थाचं ज्ञान, आणि रजगुणाचे त्या सर्परूपी त्या भ्रमदशेमध्ये घडणारी क्रिया. मात्र तो उत्पन्न होऊनच प्रतीतीला आला, अशी श्रुती युक्ती आणि अनुभूतीला जुळेल अशी संगती अनिर्वचनीय ख्यातीवाल्याने सांगितली. बोला ना. म्हणजे कशातला कशात घटवायचा आता, वा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या जगदंतपाती पदार्थाची आपल्याला प्रतीती येते. मग प्रतीती येते ते पदार्थ असल्याशिवाय तर प्रतीती येत नाही. जसे व्यष्टी दृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकार आदी अनात्मबंधाची, समष्टी दृष्टीने जर पाहिलं तर आपण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगदंतपाती पदार्थाची आपल्याला प्रतीती येते. मग प्रतीती येणारा जो पदार्थ आहे तो अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. रज्जूवरच्या सर्पाची प्रतीती आली त्या अर्थी तो उत्पन्न होऊनच प्रतीतीला आला, आणि कसा आला त्याची संगती सांगितली तशी इकडे लावायची. मग तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या सगळ्या जगताची किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी व्यष्टी दृष्टीने अहंकार आदी अनात्मबंधाची आपल्याला प्रतीती येते. ज्या अर्थी प्रतीती येते त्या अर्थी ते पदार्थ उत्पन्न होणंच आपल्याला प्रतीतीला येतात. अनुत्पन्न असते तर प्रतीती आली नसती. मग याचं कारण काय आहे की नाही, तर त्या ब्रह्माचं म्हणजे किंवा आत्म्याचं, व्यष्टी दृष्टीने आत्म्याचं, समष्टी दृष्टीने अधिष्ठान स्वरूप असणाऱ्या ब्रह्माचं, सामान्य स्वरूपाचं काय आहे आपल्याला ज्ञान आहे इदम रूपाने अस्थिरूपाने, आणि सच्चिद आनंद रूपाने काय आहे त्याचं अज्ञान, म्हणजे सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान. ते अज्ञान आहे त्रिगुणात्मक. त्या अज्ञानाचं सत्वगुणाचा परिणाम या समष्ट असणाऱ्या पदार्थाचं ज्ञान, रजगुणाचा परिणाम त्या पदार्थामध्ये घडणारी क्रिया, आणि तमगुणाचा ते ज्ञेय असणारे सगळे पदार्थ, असे संगती.
म्हणून ब्रह्मस्थली विषयाची उत्पत्ती अवश्य मानली पाहिजे, कारण विषया वाचून ज्ञान होत नाही. विषय जर समोर नसेल तर ज्ञान होत नाही. ब्रह्मस्थली ज्या अर्थी विषयाचं आपल्याला ज्ञान होतं त्या अर्थी विषयाची देखील उत्पत्ती मानली पाहिजे. आणि स्वप्नामध्ये तर त्रिपुटी प्रतीत होते. स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला नुसती विषय प्रतीत होत नाही, सगळीच त्रिपुटी प्रतीत होते. त्या अर्थी नुसती विषयाची उत्पत्ती मानून चालणार नाही. मग सगळ्या त्रिपुटीची उत्पत्ती मानलीच पाहिजे. तो म्हणत होता नुसती विषयाची माना, अंतकरण प्रमाता वगैरे यांची मानू नका. पण ते म्हणतात त्यांची प्रतीती येते म्हणून उत्पत्ती मानतो ना, तशी याची देखील प्रतीती येते म्हणून उत्पत्ती मानली पाहिजे. तो म्हणतो शरीरात ते आहेच ना, म्हणले असले तरी ती व्यावहारिक आहे आणि पदार्थ काय आहेत, प्रातिभाषिक आहे. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो म्हणून प्रातिभाषिक इंद्रिय अंतकरण प्रमाता देखील तू नवीन मानलाच पाहिजे. कारण विषय वाचून ज्ञान होत नाही. म्हणून स्वप्नामध्ये तर त्रिपुटी प्रतीत होते म्हणून त्यांची उत्पत्ती मानणे जरूर आहे, उत्पत्ती मानलीच पाहिजे असं बोलतात. आणखी शिष्य घेणार आहे शंका आणि श्रीगुरु देणार त्याचं उत्तर. पण आज आपण थांबू का, घ्यायचं शंका घेऊ का? चालेल. शिष्य, महाराज, स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता. याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत असे म्हटले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे? स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असेल तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. शंका खूप छान आहे बघा, 1-2 मिनिटात फक्त. महाराज, स्वप्नस्थ पदार्थाची उत्पत्ती मानून तुम्ही काय करता? स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानली म्हणजे अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा एक नियम घेतला आणि या नियमाच्या द्वारा स्वप्न पदार्थ देखील उत्पन्न होतात असं तुम्ही पहिले काय केलं, सिद्ध केलं. स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात, ते प्रतीतीला येतात, पण जरी प्रतीतीला आले तरी आदो अंतची येण नास्ती. या कारिकेद्वारा त्यांना काय ठरवता? मिथ्या ठरवता. आणि त्या स्वप्नाचा दृष्टांत करून यथा स्वप्न प्रपंचूपी मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचूपी मयी माया विजृंभिता असा सिद्धांत सांगून त्याला जागृतीला काय करता? मिथ्या ठरवता. पण असं जर तुमचं म्हणणं आहे ना, स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता, याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. पण याची उलट असं करणार, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात आणि जरी प्रतीतीला आले ते मिथ्या आहे, तशी जागृती देखील काय आहे? मिथ्या आहे असं तुम्ही दृष्टांत करताना. पण माझं म्हणणं जरा विरुद्ध आहे. जागृतीचे पदार्थ तरी उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतात की नाही? मग जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात तरी तुम्ही त्यांना काय म्हणतात? मिथ्या, बरोबर की नाही? हो काय हो? नाही ना, त्यांना सत्य म्हणतो ना. जागृतीतल्या पदार्थाला उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सत्य. मग त्या सत्य जागृतीचा दृष्टांत करा. तसेच स्वप्न पदार्थ देखील आता उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात असंच तुम्ही काय केलं? सिद्ध केलं. म्हणून ते सुद्धा काय म्हणा? सत्य असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला स्वप्न पदार्थ मिथ्या म्हणायचे असेलच, जर तुमचा आग्रहच असेल तर मग अशी एक मधली वाट काढा. काय करा? जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात म्हणून सत्य, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला येतात म्हणून मिथ्या. म्हणजे दोन्हीची संगती देखील लागेल असं मला वाटतं. त्या जागृतीतील दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत असे म्हटले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे? अर्थात काही हरकत नाही असे त्याच्या मनातला भाव. आणि स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असेल, जर तुमचा आग्रहच असेल स्वप्न पदार्थ मिथ्याच आहे, तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असं मला वाटतं. पण श्रीगुरु म्हणतात असा नियमही करायचा नाही आणि तरी देखील स्वप्न पदार्थ काय आहे? मिथ्याच आहे आणि जागृत पदार्थ देखील त्या दृष्टांताने मिथ्याच आहे आणि दोघंही उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतात. कसे ते पटवून देण्याची जबाबदारी श्रीगुरूची आहे. ते श्रीगुरु उद्या सांगतील. आपण आता थांबू. पुंडलिका वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम